मुंबईच्या कुर्ला स्टेशनवरती 24 वर्षीय तरुणीच्या गळ्यातील चेन हिसकावून घेत चोरट्यानं तिला प्लॅटफॉर्मवरून रेल्वे रुळावरती ढकलून दिलं। त्याचवेळी लोकल आल्यानंतर सपना शुक्ला ही लोकल खाली आली। तिला तात्काळ सायनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला। दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर सोनसाखळी चोर रफी बैराग चरणला प्रवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। रफी चरणवरती पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय। यात्रियों ने बताया कि एक महिला को इसने चेन खींचने के लिए धक्का मारा, तो वो महिला गाड़ी के नीचे आ गई, जिससे गाड़ी रुकी हुई है। तो इस लड़के को ऑफिस में छोड़कर उसके बाद मैं गाड़ी पर गया। वहाँ पर देखा तो पब्लिक जमा थी, उनको बारी में हटाया। हटाने के बाद महिला को बाहर निकाले और निकाल कर स्ट्रेचर में उसको एम्बुलेंस द्वारा साइन हॉस्पिटल भेजा गया। महिला एक्सपायर हो गई है, डेथ हो गई है। आता बातमी शिक्षकांच्या अमानुषपणाची। शिक्षकानं केलेल्या बेदम मारहाणीत 7 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना संगमनेरमध्ये उघडकीस आली आहे। संगमनेरच्या गरोळे पठारमध्ये दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वाचता आलं नाही म्हणून शिक्षकानं छडीनं बेदम मारहाण केली। या मारहाणीत लहानग्याच्या पोटावर, छातीवर आणि पायांवरती वळ उठलेत। त्याला उपचारासाठी बोटा इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। शिर्डीतील पारेगावच्या तिरमली जातीच्या माणिक हाटकर या तरुणानं 5 वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता। जंगम समाजातील मुलीशी लग्न केल्यामुळे जात पंचायतीनं हाटकर कुटुंबासह त्यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या 10 कुटुंबांना वाळीत टाकलं। त्यांना जातीत परतायचं असेल तर 27 लाखांच्या दंडाची मागणी केली जातेय। या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून जात पंचायतींच्या 10 जणांविरोधात खंडणी आणि सामूहिक छळाचा गुन्हा आता दाखल करण्यात आला आहे। पैसे नसल्यामुळे आम्ही तिथून मग जात पंचायतीमधून निघून गेलो। माझी मागणी अशी की त्या जे आहेत पंच लोक त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्या अशी शिक्षा झाली पाहिजे की अट्रॉसिटीसारखे त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे। आता इथून पुढे मुलाचं लग्न ठरवलं तरी मुलांचं काय म्हणे भाऊबंद लग्नाला येतेच बुवा। आज भाऊ मग काय म्हणायला लागले तुझ्या लग्नाला आम्ही येत नाही आणि तू जातीच्या बाहेर तुझं सून केली, तुझं जातीच्या बाहेर राय। मला काय गणगोत काय मला लग्नाला आले नाही कोणी। साताऱ्यातील चिंचनेर वंदनमध्ये प्रेम प्रकरणातून एका विवाहितेची हत्या झाली। गावातील एका समुदायानं आरोपीच्या वस्तीवरती हल्ला चढवून जाळपोळ केली आणि तोडफोड केल्यानंतर सातारा शहर बंद होतं। वातावरणातील तणाव बघता शाळा आणि कॉलेज सकाळी सोडून देण्यात आले होते। त्यानंतर व्यापाऱ्यांनी देखील आपले व्यवहार काल बंद केले। दरम्यान कुठलीही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता। तसंच वस्तीवरती हल्ला करणाऱ्या 34 जणांना अटकही केली आहे। त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पनवेलजवळ असणाऱ्या प्रबळगडाच्या डोंगरात एका महिलेचा मृतदेह सापडलाय। हैदराबादच्या रचिता गुप्ता कनोडिया असे या महिलेचं नाव असून तिचं वय 27 वर्ष असल्याचं कळतंय। रचिता यांचा पाय घसरून त्या पडल्या आणि त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। 25 नोव्हेंबरला रचिता ट्रेकिंगसाठी गेलेली होती। ट्रेकिंगला गेल्यानंतर ती बेपत्ता झाली आणि त्यानंतर तिचा मृतदेह आढळल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे।